सुरुवातीलाच बातमी आहे राजकीय वर्तुळातून मविया नेत्यांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट तर वडेट्टीवार आणि भास्कर जाधवांनी भेट घेतलेली आहे। विरोधी पक्षनेते पदाचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती समोर येतेय। तर महाविकास आघाडी विधानसभा अध्यक्षपदाचा अर्ज भरणार नाहीये। विधानसभा अध्यक्ष निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे आणि विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा एकदा राहुल नार्वेकर विराजमान होणार असल्याची शक्यता आता वर्तवण्यात येते। महाविकास आघाडी नेत्यांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेण्यात आलेली आहे। वडेट्टीवार फडणवीसांच्या भेटीला गेले होते, भास्कर जाधव सुद्धा भेटीला गेले होते आणि यावेळी विरोधी पक्षनेते पदाचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती समोर येते। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत। चेतन, या संदर्भातला अधिकचा तपशील। प्रज्ञा, आज सभागृह चालू होण्यापूर्वी महाविकास आघाडीचे सर्व नेते जे आहेत ते एकत्र दाखल झाले होते आणि एक बैठक देखील त्यांच्यात पार पडलेली आहे। खरं तर जसं तुम्ही सांगितलं की अध्यक्षपदाची जी निवडणूक आहे ही बिनविरोध होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। राहुल नार्वेकर जे आहेत पुन्हा अध्यक्षपदी आपल्याला पाहायला मिळू शकतात। मात्र उपाध्यक्ष जे पद आहे त्याचा प्रस्ताव एक महाविकास आघाडीने तयार केला आहे आणि त्यावर तो प्रस्ताव जो आहे तो घेऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट जी आहे ती महाविकास आघाडीच्या काही नेत्यांकडून घेण्यात आलेली आहे। जसं नाना पटोले असतील, जे आहे प्रस्ताव जी धन्यवाद चेतन, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर विरोधी पक्षनेते पदासाठी आता हालचाली वाढू लागलेल्या आहेत मवियाच्या नेत्यांमध्ये, कारण याच प्रस्तावासाठी त्यांनी देवेंद्र फडणवीस म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे।